नमस्कार. शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण TETच्या पेपरमध्ये आलेला जो राहिलेला भाग आहे मराठीचा तो आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. याआधी मी परिसर अभ्यासावर आणि मानसशास्त्र बालमानसशास्त्रावर टाकलेले आहेत व्हिडिओ, ते तुम्ही पाहू शकता. आज आपण मराठीमध्ये किंवा त्या पेपरमध्ये मराठी या विषयावर कोणकोणते प्रश्न आलेले होते हे आपण पाहणार आहोत. चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. इथं काही शब्द दिलेले आहेत, तुम्हाला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. 1 आहे हळूहळू, 2 आहे अखनी, 3 आहे प्रतिध्वनी, 4 आहे मुलाखत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 मुलाखन असं दिलेलं आहे. तर हे चुकीचं किंवा अशुद्ध असा शब्द आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. अर्थाच्या दृष्टीने विचारला आहे तुम्हाला. 1 आहे हय, 2 आहे तुरुंग, 3 आहे वारू आणि 4 आहे गज. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 वारू. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा त्याला काय म्हटलं जातं. ऑप्शन बघा, 1 पिलखाना, 2 आहे पागा, 3 आहे गोठा, 4 आहे आरामगृह. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा त्याला पिलखाना असं म्हणलं जातं. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी योग्य वाक्यप्रचार असलेला पर्याय कोणता. इथं वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि योग्य प्रचार तुम्हाला ओळखायला सांगितलं आहेत. बघा, पहिला आहे हात टेकणे, दुसरा आहे हात फुटणे, 3 आहे डोळे येणे, 4 आहे नाक गळणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 हात टेकणे हा योग्य असा वाक्यप्रचार आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती. जर शब्दाची जात विचारला आहे, इथं अधोरेखित केलेलं नाही म्हणून हा प्रश्न तसाच कॅन्सल झालेला आहे. तो पेपरमध्ये नेमकं आपल्याला कोणत्या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे हे इथं आलेलंच नाही आहे, त्यामुळं हा क्वेश्चन जो आहे तो कॅन्सल झालेला आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल. तर पत्राचे प्रकार बघा, 1 आहे अभिनंदन पत्र, 2 आहे सूचनापत्र, 3 आहे तक्रार पत्र आणि 4 आहे निमंत्रण पत्र. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे आपण पाहुण्यांना बोलवणार आहोत त्यासाठी त्यांना निमंत्रण पत्र पाठवलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे श्रद्धांजलीमधील एकूण वर्ण किती. तर बघा, 1 7, 2 आहे 10, 3 आहे 11, 4 आहे 8. तर याचं करेक्ट आन्सर आहे श्रद्धांजलीमधील एकूण वर्ण आहेत 8. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा तो म्हणजे पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. तर 1 आहे शुक सरिता, 2 आहे बोका भाटी, 3 आहे मोर लांडोर, 4 आहे कोल्हा कोली. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे विरुद्धलिंगी शब्दाची. तर बघा, बोका बाटी हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पुढीलपैकी डॅश डॅश ही ओळख नाही. तर मिसाईल मॅन, शास्त्रज्ञ, गायक की माजी राष्ट्रपती. तर APJ अब्दुल कलाम यांची गायक म्हणून ओळख नाही हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन दिलेले आहेत 3 जानेवारी, 14 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर की 30 जानेवारी. तर बालिका दिन म्हणून 3 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण. तर लेखक दिलेले आहे संत ज्ञानेश्वर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर याचं करेक्ट आन्सर आहे गीताई या ग्रंथाचे लेखक आहेत लोकमान्य टिळक. त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. बघा, इथं अधोरेखितच केलेलं नाही आहे त्यामुळं आपण हा क्वेश्चन घेणार नाहीत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता. तर वाक्यच दिलेलं नाही, हे पण कॅन्सल झालेलं आहे. अशा खूप साऱ्या चुका 2020च्या TETमध्ये झालेल्या होत्या आणि त्याचे मार्कही विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गडकरी या माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. वाक्यातील काळ ओळखायला सांगितलं आहे. तर हा आहे पूर्ण भविष्यकाळ की साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ की रीती भविष्यकाळ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 रीती भविष्यकाळ. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल असं म्हणलं आहे म्हणजे ते रीती भविष्यकाळ आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे
वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते? तर बघा, मिनू सांगू लागली, आजोबा, वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ, कळलं का आता? इथं बरेचसे जे विरामचिन्ह आलेले आहेत, तर यामध्ये कोणतं विरामचिन्ह आलं नाही असं विचारलं आहे. तर हे त्या ऑप्शन बघा, 1 स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, संयोगचिन्ह आणि 4 आहे पूर्णविराम. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 संयोगचिन्ह यामध्ये आलेलं नाही. म्हणजे अशा प्रकारचं जे चिन्ह असतं ते चिन्ह यामध्ये आलेलं नाही आहे, म्हणून 3 नंबरचा ह्याचा आन्सर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? तर बघा, 1 आहे गुलामगिरी, 2 आहे कलाकार, 3 आहे प्रतिसाद आणि 4 आहे मानवता. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 प्रतिसाद. हे उपसर्ग घटित असा शब्द आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर अंबुज, अग्रज, नीरज, पंकज नसलेला विचारला आहे, समानार्थी शब्द नसलेला. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 अंबुज. अंबुज हा कमळाला समानार्थी शब्द नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, किंवा इथे बघा तुम्हाला इथे एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित इथे प्रश्न दिलेले आहे. तुम्ही कविता पाहू शकता कसल्या स्वरूपात किंवा काठिण्य पातळी कशी आहे आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत ते पण आपण पाहूया. तर बघा, 48 नंबरचा प्रश्न आहे त्या कवितेवर आधारित. कवी कोणाकडे मागणे मागत आहेत? तर ऑप्शन दिलेत, 1 आकाशाकडे, 2 आहे मुलगा, 3 आहे माणूस, 4 आहे परमेश्वर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे कवी परमेश्वराकडे मागणे मागत आहे, हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही विचारला आहे? तर सुमन, वसुंधरा, नभ, कौमुदी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, कवी कोणते मागणे मागत नाही? तर बघा, ऑप्शन आहेत, 1 फुलांचे रंग कायम राहावे, 2 आहे फुलांचा भार देठाने सोसावा, 3 आहे अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत असावे आणि 4 आहे पाखरांसाठी आभाळ मिळावे. तर कवी यापैकी कोणते मागणे मागत नाही असं विचारलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे फुलांचा भार देठाने सोसावा हे मागणे कवी मागत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कवीची शेवटची इच्छा कोणती आहे? तर इथं इच्छा दिलेल्या आहेत. 1 नंबरचे आहेत, पक्षी होऊन नभी उडावे, 2 आहे घनाचे घाव सोसावे, 3 आहे फुलांचे रंग व्हावे आणि 4 आहे फुलांचे सांत्वन करावे. तर यातली कोणती शेवटची इच्छा कवीची आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे फुलांचे रंग व्हावे ही शेवटची कवीची इच्छा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, किंवा बघा इथे पॅसेज दिलेला आहे, वर तुम्हाला कविता दिलेली होती, इथं काही उतारा दिलेला आहे, त्या उतारावर आधारित असे खाली प्रश्न दिलेले आहेत किंवा विचारलेले आहेत. बघा, त्या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर बघा, 1 चुकीचं विचारले तुम्हाला, शाहू महाराज हे मनाचे संकुचित होते, दीनदुबळ्यांना शाहू महाराजांचा आधार वाटे, 3 आहे शाहू महाराज हे लोकांचे राजे होते, शाहू महाराज हे एक केंद्रबिंदू बनले होते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 तर शाहू महाराज हे मनाचे संकुचित होते हे चुकीचं आहे, त्यामुळे याचा आन्सर राहील ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे किंवा त्यावर आधारित आलेला प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही विचारला आहे? तर 1 कौशल्य, दया, आश्चर्य, तनू. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे आश्चर्य या पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती? ऑप्शन आहेत, 1 कसब, 2 आहे वारसा, 3 आहे गुण, 4 आहे कर्तव्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे शाहू महाराजांना वारसा या गोष्टीविषयी आस्था नव्हती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पर्याय 1 आहे कसब, 2 आहे वारसा, 3 आहे गुण आणि 4 आहे कर्तव्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 वारसा या गोष्टीबद्दल शाहू महाराजांना आस्था नव्हती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे? ऑप्शन बघा, A राज्यकर्त्यांना, B आहे गुणी कर्तृत्ववान लोकांना आणि C आहे पीडितांना. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 फक्त B व C म्हणजे गुणी कर्तृत्ववान लोकांना आणि पीडितांना शाहू महाराजांचा आधार वाटत असे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे
पुढीलपैकी विरोधार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती? तर ऑप्शन बघा, 1 आहे आजी आजोबा, 2 आहे कोवळे लहान, 3 आहे शिखर माता, 4 आहे नवे जुने. तर विरोधार्थी शब्दाची योग्य जोडी विचारली आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 नवे व जुने. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पूजा उद्या येणार आहे ना वाक्याचा प्रकार कोणता? तर बघा ऑप्शन दिलेले आहे, 1 विधानार्थी, 2 आहे नकारार्थी, 3 आहे प्रश्नार्थी आणि 4 आहे उद्गारार्थी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 पूजा उद्या येणार आहे या वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नार्थी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी वचनांची योग्य जोडी कोणती? तर इथं बघा वचनांच्या काही जोड्या दिलेल्या आहेत. 1 आहे दगड दगडे, 2 आहे कागद कागदे, 3 आहे पुस्तक पुस्तके आणि कपडा कपडी. तर याचं करेक्ट आन्सर किंवा योग्य जोडी आहे ती म्हणजे ऑप्शन नंबर 3 पुस्तक पुस्तके ही योग्य जोडी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा इथं दिलेलं आहे कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. तर वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? तर आहे शक्य की संयुक्त क्रियापद आहे की प्रयोजक क्रियापद आहे की सकर्मक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे वाक्यातील आलेलं जे क्रियापद आहे ते संयुक्त क्रियापद आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल? हा प्रश्न जो आहे तो कॅन्सल झालेला आहे म्हणजे याचे मार्क विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत. अशा प्रकारे आपण 30ही मराठीचे प्रश्न आजच्या या लेक्चरमध्ये घेतले. त्यामुळे तुम्हाला काय होईल की नेमका TETचा पेपर कसा येतो हे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे शिक्षण वेद. यावर मी TETवर आधारित बरेचसे व्हिडिओ घेत असते. त्याचप्रमाणे BEdच्या अभ्यासक्रमावरही आधारित मी व्हिडिओ घेत असते. शिक्षण वेद असं आपल्या चॅनलचं नाव आहे. धन्यवाद.